विषयाचा भागापासून सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी प्रश्न 16वा आहे पहा. तो 16वा प्रश्न आहे त्या ठिकाणी की खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. हा जो प्रश्न आहे यांनी सुरुवातीला सांगितले पहा, हा प्रश्न काय करायचा आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची आता काय करायची उत्तरं द्यायची. उतारा वाचताना आपण तो उतारा काय केला पाहिजे काळजीपूर्वक वाचला पाहिजे. राष्ट्राच्या किंवा राजाच्या संदर्भात घडणाऱ्या अति महत्वाच्या ऐतिहासिक घटनांच्या नोंदी अनेकदा नाण्यामुळे कळतात. नाण्यांना 3 बाजू असतात हे विधान कदाचित चुकीचे वाटेल, पण नाण्यांच्या 2 बाजूप्रमाणे त्या नाण्याची कड ही तिसरी बाजूच असते. त्यावर उभ्या बारीक रेषा असतात. क्रिकेटच्या खेळात डाव सुरू करण्यापूर्वी केली जाणारी नाणेफेक अनेकदा महत्वाची ठरते. विविध प्रकारच्या कालगणनांची उकल नाण्यावर कोरलेल्या कालोल्लेखावरून होऊ शकते. नाण्यावर असलेली चिन्हे आणि आकृत्या यावरून धार्मिक आणि सामाजिक परंपरांचे ज्ञान होते. भूतकाळाचा आरसा असे नाण्यांना म्हणतात. ते काही खोटे नाही. भाषा विज्ञानात व्याकरण आणि नाण्यावरून आलेल्या म्हणी हा एक आनंददायी अभ्यासाचा विषय ठरू शकतो. नाणी संग्रह करणे हा जरी थोडा खर्चिक छंद असला तरी त्याचे बहुआयामीत्व लक्षात घेतले तर ज्ञानाची उघडी खिडकी हे त्याचे स्वरूप विसरून चालणार नाही. नाशिक जवळ अंजनेरी येथे नानक शास्त्र विषयाचा सांगोपांग अभ्यास करणारी संस्था आहे. ती जाऊन पाहायला हवी. जमले तर त्यांचा अल्पमुदतीचा अभ्यासक्रमही पुरा करायला हवा. अशा प्रकारे हा जो उतारा आहे हा उतारा आपल्यासमोर मांडलेला आहे. तर आपण काय करायचं आपल्याला प्रश्न 16वा आहे यामध्ये आपण जो दिलेला उतारा आहे हा एकदम सावकाश समजपूर्वक पाहिलेला आहे पहा. आता ठिकाणी प्रश्न दिला पहा 16वा की नाण्यावर कोरलेल्या कालोल्लेखावरून कोणती माहिती मिळू शकते. आता प्रश्न पण वाचताना आपण काय केलं पाहिजे काळजीपूर्वक वाचला पाहिजे. काय म्हणले नाण्यावर कोरलेल्या कालोल्लेखावरून कोणती माहिती मिळू शकते. आता पहिला पर्याय पाहिजे या ठिकाणी कालगणनांची उकल समजते. 2 नंबरचा पर्याय आहे नाण्याच्या बाजूंची संख्या समजते. 3 नंबरचा पर्याय पहा धार्मिक व सामाजिक परंपरा समजतात. आणि 4 नंबरचा पर्याय आहे भाषा विषयक व्याकरण समजते. पहा बरं यातला कोणता पर्याय अचूक बसतो. आताच आपण जो उतारा वाचला पहा त्या उतार्यामध्ये काय करायचंय या कालोल्लेखावरून कालगणनांची उकल समजते हा 1 नंबरचा पर्याय त्यामध्ये अचूक आहे पहा. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. 2 नंबरचा प्रश्न आहे उतार्यात आलेल्या बहुआयामीत्व या शब्दाचा योग्य अर्थ कोणता. प्रश्न नीट लक्षात घ्या. उतार्यात आलेल्या बहुआयामीत्व या शब्दाचा योग्य अर्थ कोणता. तर पहिला पर्याय पहा गौरवशीलता. दुसरा पर्याय आहे विलोभनीयता. तिसरा पर्याय आहे बहुउपयोगिता आणि चौथा पर्याय आहे उपलब्धता. या चार पर्यायापैकी एक अचूक पर्याय शोधा. तर या 17 नंबरचा जो प्रश्न आहे की यामध्ये जे बहुआयामीत्व म्हणलं या शब्दाचा तो अर्थ जर म्हटलं हा बहुउपयोगिता आहे पहा. कारण गौरवशीलता विलोभनीयता आणि उपलब्धता हे याचे अर्थ याच्याशी काय होत नाहीये सांगड बसत नाही. त्यामुळं हा जो पर्याय आहे हा पर्याय अचूक आहे पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न 8 आहे पहा. वरील उतार्यावरून
असत्य विधान कोणते? पहिलं दिलं पहा, नाण्याला 3 बाजू असतात. पहा बरं का, आपण उतारा जर काळजीपूर्वक वाचला तर निश्चितच आपण प्रश्न वाचला की पटकन आपलं ते काय होतं लक्षात येतं. पहा, पहिला पर्याय पहा, नाण्याला 3 बाजू असतात. दुसरा पर्याय पहा, नाण्यामुळे इतिहासातील घटनांच्या नोंदी कळतात. 3 नंबरचा पर्याय आहे, नाणी संग्रह करणे हा अतिशय खर्चिक छंद आहे. आणि चौथा पर्याय पहा, संग्रहित केलेली नाणी म्हणजे ज्ञानाची उघडी खिडकी होय. आता हे 4 पर्याय आहेत. पहा बरं यातला कोणता पर्याय अचूक बसतो? आपण जर उतारा जर काळजीपूर्वक वाचला तर प्रश्न वाचल्यानंतर त्याचे जे पर्याय आहेत पहा, पाहिले तर पटकन आपल्याला लक्षात येतं. पहा, तर पहिला पर्याय पहा, नाण्याला 3 बाजू असतात. हा पर्याय काय आहे? बरोबर आहे. पहा, आपल्याला काय पाहिजे? असत्य विधान. बऱ्याच वेळेला मुलं पर्याय लिहिताना किंवा गोल करताना असत्य विचारलं की सत्य विचारलं, योग्य जोडी विचारली अयोग्य विचारली, याचा लक्षात ठेवून आपण त्या ठिकाणी जो पर्याय शोधायचा. या शब्दामध्ये गफलत झाली की चुकीचं उत्तर जर गोल झालं की त्यामध्ये परत काही दुरुस्ती करता येत नाही. म्हणून हे शब्द महत्वाचे लक्षात ठेवायचे. असत्य विचारलं की सत्य विचारलं किंवा योग्य जोडी सांगा म्हणतात की अयोग्य जोडी शोधायची, शुद्ध शब्द शोधा म्हणलं की अशुद्ध शब्द शोधा म्हटलं, हे काळजीपूर्वक वाचूनच आपण काय केलं पाहिजे ते शोधलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. 2 नंबरचा पर्याय पहा, नाण्यामुळे इतिहासातील घटनांच्या नोंदी कळतात. आपण वाचताना सुरुवातीलाच त्या उतार्यामध्ये हा पर्याय बरोबर आहे. पहा, पुढे आहे, नाणी संग्रह करणे हा अतिशय खर्चिक छंद आहे. तसं जर पाहिलं तर आपण उतार्यामध्ये पाहिलं की थोडंसं खर्चिक आहे. पहा, अतिशय खर्चिक नाही. त्यामुळे हा जो पर्याय आहे हा चुकीचा पर्याय आहे. म्हणजे हे आसक्त विधान आहे. पुढचं आहे, संग्रहित केलेली नाणी म्हणजे ज्ञानाची उघडी खिडकी होय. आपण जर इतिहासामध्ये पाहिलं किंवा संग्रहालयामध्ये जर पाहिलं की त्या ठिकाणी जे ठेवलेली नाणी असतात त्या नाण्यावरून काय होतं, पाठीमागचा इतिहास काय होता आपल्याला समोर उभा राहतो की त्याची माहिती मिळते. पहा, म्हणजे ज्ञानाची उघडी खिडकी मिळते. म्हणजे हा 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या ठिकाणी या उतार्यामध्ये हा 3 नंबर जो पर्याय आहे हे असत्य विधान आहे. आता आपण काय करू, पुढील प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आहे पहा, करुणा या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. पहा बरं का, काय म्हणलंय की करुणा या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे. पर्याय 1 दिला पहा, विनंती. दुसरा आहे प्रार्थना. तिसरा आहे याचना. आणि 4 नंबरचा आहे क्यू. या 4 पैकी एक अचूक पर्याय शोधा. तर यामध्ये या या करुणा या शब्दाचा हा 4 नंबरचा जो पर्याय आहे क्यू, हा समानार्थी योग्य असा शब्द आहे. तर अशा प्रकारे आपल्याला समानार्थी शब्दांच्या अनेक आपल्याला प्रकार किंवा अनेक प्रश्नाचे प्रकार जर आपण पाहिले, आपला निश्चितच त्यावरून काय होईल, सराव होईल. पहा, आपण जरा थोडीशी काय करू, समानार्थी शब्दांची माहिती पाहू. पहा, थोडसे मी काही उदाहरण देतो. पहा, समानार्थी शब्दाचे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं पहा, की भिन्न अर्थाचे शब्द वर्गाचा. पहा, पहिलं दिलं पहा, वारी राशी. त्यानंतरचा 2 नंबर शब्द आहे पहा, अर्णव. 3 नंबर शब्द आहे पहा, पयोधी. आणि 4 नंबरचा शब्द आहे पहा, जलद. अशा प्रकारे मी आपणासमोर 4 प्रकारचे शब्द मांडलेले आहेत. आता या शब्दापैकी आपल्याला काय करायचं आहे,
भिन्न अर्थ शब्द शोधायचा पहा. एकच पर्याय निवडायचा आहे. बाकीचे तीनचे अर्थ जवळजवळ सारखे आहे, परंतु एक शब्दाचा जो अर्थ आहे हा जरा थोडासा भिन्न आहे. तर या ठिकाणी या 4 शब्दामध्ये वारी, राशी, अर्णव, पयोधी आणि जलद या शब्दामध्ये जलद या शब्दाचा अर्थ काय आहे? भिन्न आहे, वेगळा आहे. त्या तीनही शब्दांचे अर्थ जवळजवळ कसे आहेत? सारखे आहेत पहा. म्हणून हा या गटामध्ये न बसणारा त्या भिन्न अर्थाचा जो शब्द म्हणतो आपण तो हा जलद आहे. आणखी एक उदाहरण पाहू पहा. पुढचं उदाहरण पहा. कळ. दुसरा शब्द आहे पहा दशा. तिसरा शब्द आहे पहा स्थिती. आणि जो चौथा शब्द आहे पहा तो आहे अवस्था. अशा प्रकारे आपणा समोर मी 4 शब्द दिलेत पहा. मी पुन्हा आपल्या समोर काय करतो ते शब्द लिहितो पहा. पहिला एक शब्द पहा कळ. 2 नंबर शब्द आहे दशा. 3 नंबर शब्द आहे पहा स्थिती. आणि या ठिकाणी 4 नंबर शब्द आहे पहा अवस्था. या 4ही शब्दामधील भिन्न अर्थाचा शब्द काय करायचा? शोधायचा आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं हा जो क जो शब्द आहे याचा अर्थ होऊ शकतो वेदना. परंतु दशा, स्थिती आणि अवस्था या तीनही शब्दांचा अर्थ एकच आहे पहा. म्हणजे या 4 शब्दापैकी क हा जो शब्द आहे तो भिन्न अर्थाचा आहे. आपण आणखीन एक उदाहरण पाहू शकतो पहा. पुढचं उदाहरण पहा वनिता. दुसरा आहे कामिनी. पुढचा तिसरा प्रश्न आहे पहा ललना. आणि चौथा शब्द आहे पहा भार्या. अशा प्रकारे मी आपणा समोर 4 शब्द दिलेत पहा वनिता, कामिनी, ललना आणि भार्या. आता या 4 शब्दापैकी काय करायचंय? अंगना. अंगना या शब्दाच्या समानार्थी शब्द आहेत पहा बाकीचे. एक भिन्न अर्थ शब्द आहे पहा. तर यावर काय करायचंय? अंगना या शब्दाच्या समानार्थी शब्द शोधायचा आहे. या ठिकाणी 3 शब्द वेगळे आहेत पहा. तो अंगना या शब्दाची सुसंगत शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर या ठिकाणी अंगना या शब्दाचा समानार्थी शब्द भार्या आहे पहा भार्या. 4 नंबरचा पर्याय. अशा प्रकारे जे समानार्थी शब्द आहेत ते या वेगवेगळ्या प्रकारे काय करतात आपल्याला विचारले जातात. म्हणून आपण काय केलं पाहिजे? समानार्थी शब्द जर वाचन केलं, सराव केला तर निश्चितच आपला काय होईल? सोपा मार्क आपले जाणार नाहीत पहा. पुढचं एक आपण उदाहरण पाहू पहा राय. राय. त्यानंतर लोकपाल. पुढचा आहे त्रिविक्रम. आणि पुढचा 4 नंबरचा पर्याय पहा नरेंद्र. अशा प्रकारे मी आपणा समोर हे 4 पर्याय दिले पहा. त्या 4 पैकी काय करायचंय?
भूपेंद्र या शब्दाला समानार्थी शब्द शोधायचा पहा. आपल्या समोर पर्याय दिले 4 पहा. राय, लोकपाल, त्रिविक्रम आणि नरेंद्र. या 4 शब्दापैकी भूपेंद्र या शब्दाला समानार्थी शब्द शोधायचा. हा, या ठिकाणी भूपेंद्र या शब्दाचा काय करायचं आहे आपल्याला भिन्न अर्थाचा शब्द ओळखायचा पहा. भिन्न अर्थाचा भूपेंद्र हा जो शब्द दिला या ठिकाणी याच्यामध्ये हे 4 शब्द मी आपल्या समोर मांडलेले आहेत. याच्यामध्ये भिन्न अर्थाचा शब्द काय करायचा आहे शोधायचा आहे. तर या ठिकाणी राय, लोकपाल, नरेंद्र यांचा अर्थ एकच आहे. या ठिकाणी त्रिविक्रम हा जो शब्द आहे हा काय आहे भिन्न अर्थाचा आहे पहा. हा त्रिविक्रम शब्द. आपण आणखी एक उदाहरण पाहू पहा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल पहा. पहिला आहे पहा पंकज. 2 नंबरचं उदाहरण आहे पहा राजीव. 3 नंबरचा आहे अंबुद आणि 4 नंबरचा आहे पहा पद्म. अशा प्रकारचे 4 शब्द दिलेत पहा. या 4 शब्दामध्ये सरोज या शब्दाशी न जुळणारा म्हणजे भिन्न अर्थाचा शब्द काय करायचा आपल्याला शोधायचा. पहा आपल्या समोर मी 4 शब्द दिलेत पहा. पंकज, राजू, अंबुद आणि पद्म. हे जे शब्द आहेत सरोज या शब्दाशी न जुळणारा असा एक शब्द आहे पहा यामध्ये. तो आपल्याला शोधायचा आहे भिन्न अर्थाचा. या ठिकाणी हा जो पद्म शब्द आहे हा काय आहे भिन्न अर्थाचा शब्द आहे. आता आपण काय करू त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पहा. आपला पुढचा प्रश्न आहे पहा 20वा. तो प्रश्न आहे निकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. हा बरं का प्रश्न. निकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. या ठिकाणी पर्याय दिला पहा. पहिला दूर, दुसरा जवळ, तिसरा संलग्न आणि चौथा आहे समीप. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला योग्य पर्याय निवडायचा. आता निकट याचा जो विरुद्धार्थी शब्द आहे पहा तो आहे दूर. काय आहे दूर. कारण निकट म्हणजे त्याचा अर्थ आहे पहा जवळ. ते निकटचा अर्थ आहे जवळ आहे पहा. मग त्याचा समानार्थी शब्द हा जवळ आहे, समीप आहे, संलग्न आहे. निकटचे हे सगळे समानार्थी शब्द आले पहा. परंतु दूर हा जो शब्द आहे हा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. म्हणून या ठिकाणी 1 नंबरचा पर्याय काय आहे बरोबर आहे. आता आपण असेच काही आणखी हो पहा. आता या ठिकाणी मी वाक्य लिहितो पहा. 2 सुंदर वस्तू मधील 2 सुंदर वस्तूमधील 2 सुंदर वस्तूमधील साम्य ओळखणे. साम्य ओळखणे कठीण काम होते. अशा प्रकारचं मी आपणा समोर काय केलेलं आहे वाक्य लिहिलं पहा. काय वाक्य 2 सुंदर वस्तूमधील साम्य ओळखणे कठीण काम होते. आता या वाक्यामध्ये काय करायचं आपल्याला की कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आला नाही. या आपल्या समोर शब्द लिहितो पहा. पहिला शब्द आहे पहा
कुरू. दुसरा शब्द आहे पहा भेद. तिसरा आहे सोपे. आणि चौथा शब्द आहे पहा पारख. अशा प्रकारे हे आपणासमोर वाक्य लिहिलं की दोन सुंदर वस्तूंमधील साम्य ओळखणे कठीण काम होते. आता या वाक्यामध्ये या ठिकाणी मी आपणासमोर जे 4 शब्द दिलेले आहेत या वाक्यात कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आला नाही. आता या ठिकाणी जर सुंदर म्हटलं तर सुंदरच्या विरुद्धार्थी काय आलं पहा कुरूप. साम्याच्या विरुद्धार्थी काय आलं पहा भेद. या कठीणच्या विरुद्धार्थी काय आलं पहा सोपे. म्हणजे या ठिकाणी हा जो पारख हा शब्द आहे पारख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आलेला नाही. पण या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय. म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारताना सरळ सरळ कधी विचारलं जात नाही. अशा प्रकारे वाक्य देतात त्यावर आपण काय करायचं सांगड घालून ते शोधायचा प्रयत्न करायचा. या ठिकाणी आपण आणखी एक वाक्य पाहू पहा. आता पहिला आहे पहा स्वाधीन पराधीन. 2 नंबरचा पर्याय आहे पहा या ठिकाणी द्वेष. त्याचे विरुद्ध स्नेह. 3 नंबरचा पर्याय आहे पहा या ठिकाणी अलग विलग. आणि या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय पहा तत्वर. अशा प्रकारे मी आपणासमोर 4 जोड्या दिल्या आहेत पहा. या जोड्यापैकी अशी एक जोडी आहे की ती विरुद्ध अर्थाची जोडी नाही पहा. या 4 जोड्यापैकी अशी एक जोडी आहे की ती विरुद्ध अर्थाची नाहीये. पहा बरं आता या ठिकाणी आपण जर पाहिलं स्वाधीन पराधीन ही बरोबर आहे पहा विरुद्ध अर्थाची जोडी. द्वेष स्नेह ही पण विरुद्ध अर्थाची जोडी बरोबर आहे पहा. परंतु अलग आणि विलग ही विरुद्ध अर्थाची जोडी नाही. तत्वर सावकाश ही पण विरुद्ध अर्थाची जोडी आहे. म्हणजे या ठिकाणी ही जी अलग विलग 3 नंबरचा जो पर्याय आहे हा विरुद्ध अर्थाची जोडी नाही. या जोड्यामधून आपलं काय शोधायचं होतं या 4 जोड्यापैकी कोणती जोडी विरुद्ध अर्थाची नाही. आपण अजून एक शेवटचं उदाहरण पाहू यामध्ये. आता पोषण कुपोषण. आता यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचंय की या जोड्यामध्ये कोणती जोडी विरुद्ध अर्थाची नाही ती शोधायची पहा. दुसरा आहे पहा पर्याय सध्या तूर्त. पुढचा आहे पहा वेचक वेधक. आणि चौथी जोडी आहे पहा या ठिकाणी द्रुत त्याच्या विरुद्ध मंद. पहा बरं या 4 जोड्यापैकी कोणती जोडी विरुद्ध अर्थाची नाही. या ठिकाणी द्रुत आणि मंद ही जोडी काय नाही हे विरुद्ध अर्थाची नाही. आता आपण काय करू पुढचा जो प्रश्न आहे आपला त्या प्रश्नाकडे वळू. आपला पुढचा प्रश्न आहे पहा 21वा. 21वा प्रश्न आहे पहा पुढील पैकी एकूण अशुद्ध शब्द किती. पहा पहिला शब्द आहे पहा तल्लीन आंतरजाल विपुल
पाऊले, लढीवाळ, नाहीस आणि जय्यत. या 1 2 3 4 5 6 7 7 शब्दापैकी किती शब्द अशुद्ध आहेत? आपल्याला काय करायचंय? अशुद्ध शब्द काय करायचे? ओळखायचे. पहा, अशुद्ध शब्द पहा बरं, किती शब्द अशुद्ध आहेत यामध्ये? तर यामध्ये 3 शब्द काय आहेत? अशुद्ध आहेत. आता अशाच प्रकारे आपण काय करू? आणखीन आपलं काय करायचंय? आता पुढचा आहे पहा, जसं या ठिकाणी आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायला सांगितले. आता पुढच्या आपल्या उदाहरणामधून काय करा, आपल्याला शुद्ध शब्द काय करायचा? ओळखायचा. पहा, या ठिकाणी पहिला शब्द आहे पहा, साहित्यिक. साहित्यिक. दुसरा आहे स्फूर्तिस्थान. तिसरा आहे वीरवृत्ती. आणि चौथा आहे पहा, द्वीपसमूह. अशा प्रकारे मी आपल्या समोर 4 शब्द दिले. पहा, आणि या शब्दापैकी आपला काय करायचं आहे? शुद्ध शब्द ओळखायचा. यामध्ये द्वीप समूह आहे, हा जो शब्द आहे शुद्ध आहे. पहा, बाकीचे हे 3 शब्द काय आहेत? अशुद्ध आहेत. तर साहित्यिक हा शब्द जो आहे तो असा पाहिजे. पहा, साहित्यिक हा जो शब्द आहे त्याचा उकार दुसरा पाहिजे होता. पहा, स्फूर्तिस्थान. आणि 3 नंबर जो आहे याला दुसरी वेलांटी पाहिजे. पहा, वीरवृत्ती. अशा प्रकारे आता हे शब्द झाले शुद्ध, परंतु हे जे 3 शब्द आहे ते अशुद्ध होते. आणि या ठिकाणी द्वीप समूह जो शब्द आहे हा शुद्ध शब्द आहे. पहा, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करता येतं? शुद्ध अशुद्ध शब्द पाहता येतो. आपण उदाहरण म्हणून आणखी एक शब्द पाहू. पहा, पहिलं पहा, श्रोतृवृंद. पहा बरं का. पुढचा आहे पहा, श्रोतृवंद. तिसरा आहे पहा, श्रोतृवृंद. आता आपल्या समोर जे मी शब्द दिलेत पहा, याचं काय करा? आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा. पहा, पुढं आहे पहा, श्रोतृवद. अशा प्रकारे आपणा समोर मी काय केले आहे? 4 शब्द मांडलेले आहेत. याच्यापैकी काय करायचं? जो शुद्ध शब्द आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी हा 3 नंबर जो पर्याय पहा, श्रोतृवृंद, हा शुद्ध शब्द आहे. बाकीचे हे 3 शब्द आहेत हे काय आहेत? अशुद्ध शब्द आहेत. पहा, आणखीन एक आपण उदाहरण पाहू. पहिला आहे पहा, बहु आयामित्व. दुसरा आहे बहु आयामित्व. तिसरा आहे बहु आयामित्व. आणि चौथा आहे बहु आयामित्व. पहा,
बारकाईने पहा. या ठिकाणी मी 4 शब्द लिहिलेत पहा. पहिला आहे बहुआयामित्व, दुसरा आहे बहुआयामित्व, तिसरा आहे बहुआयामित्व, चौथा आहे बहुआयामित्व. हे 4 शब्द आहेत. याच्यापैकी काय करायचं आहे, शुद्ध शब्द ओळखायचा. कधी कधी सारखे वाटणारे शब्द थोड्याशा गोष्टीमुळे काय होतात, आपल्याकडून चूक होते पहा. त्यामुळे बारकाईने पहा आणि यातील शुद्ध शब्द काय करायचा आहे, ओळखायचा. या ठिकाणी बहुआयामित्व हा 1 नंबरचा जो पर्याय आहे, हा शब्द शुद्ध आहे पहा. आपण अजून एक उदाहरण पाहू पहा. पुढे आहे पहा, श्रद्धाशीलता. श्रद्धाशीलता 2 नंबरचा शब्द आहे पहा. या ठिकाणी श्रद्धाशीलता. त्या ठिकाणी पुढचा पर्याय पहा, श्रद्धाशीलता. आणि 4 नंबरचा पर्याय पहा. या ठिकाणी श्रद्धाशीलता. पहा बरं, यामधील या 4ही शब्दामधील आपल्याला काय करायचं आहे, शुद्ध शब्द ओळखायचा आहे. बऱ्याच वेळेला वाटताना दिसताना ते शब्द आपल्या सारखे वाटतात, शब्द सारखे वाटतात. यापैकी काय करा, आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी श्रद्धाशीलता हा जो शब्द आहे, हा बरोबर आहे, अचूक आहे. बाकीचे 3 शब्द काय आहेत, चुकीचे आहेत. आता आपण एक शेवटचं एक उदाहरण पाहू पहा, आणखी एक फक्त. पुढे पहा, सभेला पक्षश्रेष्ठी आवर्जून उपस्थित राहिले होते. काय म्हटलंय, सभेला पक्ष श्रेष्ठी आवर्जून उपस्थित. पहा काय लिहिलं मी, सभेला पक्षश्रेष्ठी आवर्जून उपस्थित राहिले होते. होते अशा प्रकारचे हे काय लिहिलं मी, वाक्य लिहिलं पहा. सभेला पक्षश्रेष्ठी आवर्जून उपस्थित राहिले होते. आता या वाक्यामध्ये काय करायचं, आपल्याला शुद्ध लेखनाच्या चुका सांगायच्या पहा. तर या वाक्यामध्ये कोणत्या चुका आहेत ते आता आपण जे शुद्ध अशुद्ध शब्द पाहिले का नाही, त्या स्तरावरून तुम्ही त्या चुका काय करायच्या, शोधायच्यात. परंतु यामध्ये किती चुका आहेत पहा, 4 चुका आहेत. परंतु कोणत्या चुका आहेत ते तुम्ही काय करायचंय, सोडवायचंय. आता आपण काय करू, पुढच्या प्रश्नाकडे येऊ पहा. आपला पुढचा प्रश्न आहे पहा 22वा. 22 शब्द पहा, पुढील पैकी चुकीचा अर्थ असलेल्या अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा. आणि अलंकारिक शब्दाचा पर्याय आपला काय करायचा, निवडायचा आहे. ते पण कसा, की असा पर्याय शोधायचा की त्यांचा अर्थ काय दिलेला या ठिकाणी चुकीचा. असे आपल्याला 2 पर्याय अचूक निवडायचे. बरोबर का. प्रश्न वाचताना त्यांनी थोडंफार काही मागं पुढे केलेलं असतं, ते आपल्याला समजलं पाहिजे की काय दिलंय,
की पुढीलपैकी चुकीचा अर्थ असलेला अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. असे किती पर्याय निवडायचे? 2 निवडायचे. पहा, कधी कधी हे आपण न वाचल्यामुळं एकच पर्याय आपण गोल करतो, मग काय होतं, शेवटी आपण येत असूनही काय होतं, आपल्याला तिथे मार्क मिळत नाहीत. पण हे काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. पहिले दिलं पहा, अरण्य रुदन, ज्याचा उपयोग नाही असे कृत्य. 2, अळवावरचे पाणी, अल्पकाळ न टिकणारे. 3, पांढरा कावळा, जी निसर्गात नसलेली वस्तू. आणि 4 दिले, परसातील भाजी, म्हणजे खूप प्रयत्नाने मिळवलेली वस्तू. अशा प्रकारे हे 4 पर्याय दिले. पहा, त्या 4 पर्यायामध्ये जे अलंकारिक शब्द आहेत की त्यांचे समोर या ठिकाणी चुकीचे अर्थ दिलेत. असे आपल्याला 2 पर्याय शोधायचे. पहा बरं, करावर विचार. तर या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय आणि हे 4 नंबरचा पर्याय, असे 2 पर्याय आहेत. पहा की त्यांचं जे अलंकारिक शब्द आहेत त्यांचे जे अर्थ दिले आहेत समोर, ते काय आहे, चुकीचे आहेत. पहा, त्या ठिकाणी पहिला पर्याय होता पहा, अरण्यरुदन म्हणजे काय, ज्याचा उपयोग नाही असे कृत्य. याचा अर्थ बरोबर आहे. आणि पुढे आहे आळवावरचं पाणी, म्हणजे अल्पकाळ न टिकणारे. तिसरा आहे पांढरा कावळा, म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू. आणि चौथा आहे परसातील भाजी, म्हणजे खूप प्रयत्नाने मिळवलेली वस्तू. अशा प्रकारे या 2 शब्दांचे जे अर्थ आहेत ते काय आहेत? आता आपण काय करणार आहोत पहा, अलंकारिक शब्दाचा आणखी सराव पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी पर्याय आपल्या समोर लिहितो. पहा उदाहरण, पहिले उपद्व्यापी स्त्री. उपद्व्यापी स्त्री, या ठिकाणी हा शब्द लिहिला. आणि आता काय करायचं, या शब्दाला अनुसरून योग्य अर्थाचा शब्द काय करायचा आपल्याला निवडायचा. पहा, पहिला शब्द आहे पहा, ढंकाळ पार्वती. त्यानंतर 2 नंबरचा शब्द आहे पहा, गाजर पारखी. गाजर पारखी. त्यानंतर पुढचा पर्याय पहा, 3 नंबरचा, ढालगज भवानी. ढालगज भवानी. आणि पुढचा आहे पहा 4 नंबरचा, भेंडीची भाजी. भेंडीची भाजी. अशा प्रकारे मी आपणा समोर 4 शब्द दिले. पहा, आपलं काय करायचं, उपद्व्यापी स्त्री, या स्त्रीला अनुसरून त्या अर्थाचा शब्द त्या 4 पैकी एक आहे. पहा, त्याचं आपलं काय करायचं, शोधायचं. तर या ठिकाणी उपद्व्यापी स्त्री याचा समानार्थक शब्द आहे, त्या आहे पहा, ढालगज भवानी. हा शब्द आहे पहा, अलंकारिक शब्द. आपण अजून एक उदाहरण पाहू. पुढचं पुढचं उदाहरण पहा, दारिद्र्य येणे. दारिद्र्य येणे, याचे आपण काय करू, याला अनुसरून याच्या समानार्थक शब्द आपला काय करायचा आहे, यामध्ये शोधायचा आहे. पहिले पहा, पावसाळी छत्र्या. त्यानंतर 2 नंबरचा पर्याय पहा, म्हाताऱ्याची काठी. म्हाताऱ्याची काठी.
त्यानंतर पुढचा पर्याय पहा, द्रौपदीची थाळी. द्रौपदीची थाळी. आणि चौथा पर्याय पहा, अक्काबाईचा फेरा. अक्काबाईचा फेरा. अशा प्रकारे आपणा समोर मी 4 पर्याय दिले पहा. आपल्याला काय करायचंय, दारिद्र्य येणे या शब्दाशी जुळणारा समानार्थी शब्द काय करायचा आहे, या 4 पर्यायापैकी शोधायचा आहे. योग्य अर्थाचा शब्द आपल्याला काय करायचा आहे, निवडायचा पहा. या ठिकाणी दारिद्र्य येणे याच्याशी जुळणारा जो अर्थ आहे तो अक्काबाईचा फेरा याच्याशी संबंधित आहे. पुढचं आपण पाहू पहा, शेवटचं उदाहरण, पाणक्याचे काम. पाणक्याचे काम याचा समार्थ आपल्याला काय शब्द काय करायचा आहे, शोधायचा आहे. पहिले पहा, घागरगडचा शोभा. शोभा. त्यानंतर पुढचा आहे, फुकटचा फौजदार. फुकटचा फौजदार. पुढे आहे तिसरं, मानाचे पान. आणि चौथा आहे पहा, भिकेचे डोहाळे. अशा प्रकारे आपल्या समोर मी 4 पर्याय दिले पहा. आपलं काय करायचंय, पाणक्याचे काम याच्याशी समार्थ शब्द काय करायचा आहे, अलंकारिक शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर या ठिकाणी पाणक्याचे काम याच्याशी जुळणारा जो शब्द आहे तो आहे घागरगडचा शोभा. अशा प्रकारे आपण काय केलं आहे, अलंकारिक शब्दाबद्दल माहिती पाहिलेली आहे. आता आपण वळूया प्रश्न 23वा. प्रश्न 23वा काय आहे, पुढील आकृतीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता. याचे शब्द पहा, वळणे, नाभये, मर. पर्याय दिला पहा, 1 उलगडा होणे, 2 उतराई होणे, 3 निश्चित करणे, 4 निरुत्साह वाटणे. पहा बरं, विचार करा, शब्द जुळवा. या ठिकाणी जो वाक्प्रचार तयार होतो पहा, त्याचा अर्थ जो आहे तो निरुत्साह वाटणे. तर आता काय आहे पहा, निरुत्साह वाटणे. तर आपण अशा प्रकारे आणखी काय करू शकतो, आपण आणखीन वाक्प्रचाराबद्दल आपण काय करू, माहिती घेऊ पहा. आता या ठिकाणी मी जो वाक्प्रचार लिहितोय
त्याचा समानार्थी शब्द काय करायचा आपल्याला शोधायचा. पहिला हे पहा, उपरती होणे. उपरती होणे हा जो वाक प्रचार आहे, या वाक प्रचाराच्या या ठिकाणी काय करायचं आहे, समानार्थी शब्द काय करायचा आहे, शोधायचा आहे. पहिला शब्द आहे पहा, परावृत्त होणे. 2 नंबरचा पर्याय पहा, उपकार स्मरणे. तिसरा आहे भ्रमनिराश होणे. भ्रमनिराश होणे. आणि चौथा पर्याय आहे पहा, स्मरण करणे. अशा प्रकारे आपणा समोर मी उपरती होणे हा जो वाक्प्रचार आहे, याच्या समानार्थी शब्द काय करायचे, या 4 मधून शोधायचा. तर उपरती होणे याचा जो समानार्थी शब्द आहे पहा, तो आहे परावृत्त होणे. कधी कधी एखाद्या गोष्टीची आपल्याला उपरती होते, म्हणजे त्या गोष्टीवर आपण काय होतो, परावृत्त होतो, बाजूला होतो. म्हणून उपरती होणे या वाक्प्रचाराचा समानार्थी शब्द जो आहे, तो आहे परावृत्त होणे. आपण आणखीन एक उदाहरण पाहू. पुढचं उदाहरण पहा, वजन पडणे. वजन पडणे हा वाक्प्रचार आपणा समोर मी मांडला. याचे 4 पर्याय देतो पहा. यापैकी काय करायचं, आपण समानार्थी शब्द शोधायचा. पहिला आहे पहा, भार देणे. 2 नंबरचा आहे मनावर ठसणे. 3रा आहे पहा, हलके वाटणे. आणि या ठिकाणी 4था आहे पहा, प्रभाव पडणे. अशा प्रकारे हे आपणा समोर 4 पर्याय दिलेत. त्या 4 पर्यायापैकी वजन पडणे या वाक्प्रचाराचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर या 4 पर्यायापैकी वजन पडणे याचा समानार्थी जो शब्द आहे, तो आहे प्रभाव पडणे. एखाद्यावर आपल्यावर काय होतो, एखाद्याचा काय पडतो पहा, प्रभाव पडतो. आपण काय म्हणतो, त्याचं वजन आहे बरं का. म्हणजे अशा अर्थाने वजन पडणे याचा समानार्थी शब्द आहे पहा, प्रभाव पडणे. आपण आणखी एक उदाहरण पाहू. दानगाई करणे. दानगाई करणे अशा प्रकारचा जर वाक्प्रचार आला, तर त्याचा समानार्थी शब्द आपल्याला काय करायचा आहे, शोधायचा. पहा, पहिला आहे पहा, सोटेशाही. सोटेशाही चालवणे. 2 नंबरचा पर्याय आहे पहा, वेळ कारणी लावणे. वेळ कारणी लावणे. त्यानंतर 3 नंबरचा पर्याय पहा, बडेजाव करणे. आणि या ठिकाणी पुढचा पर्याय पहा, परिसीमा गाठणे. परिसीमा गाठणे. अशा प्रकारे या ठिकाणी आपणा समोर मी 4 पर्याय दिलेत. पहा, तुम्हाला वाक्प्रचार काय दिला, दानगाई करणे. याच्या समार्थ शब्द या 4 पर्यायापैकी आपल्याला काय करायचं आहे, निवडायचा आहे. तर दानगाई करणे या वाक्प्रचाराचा समानार्थी शब्द आहे पहा, सोटेशाही चालवणे. तर शेवटचं आपण एक उदाहरण पाहू. पहा आता,
नक्षा उतरवणे. अशा प्रकारचा हा वाक्प्रचार आहे. पहा काय, नक्षा उतरवणे. तर त्याचा पहिला पर्याय पहा, नाक मुरडणे. त्यानंतर पुढचा पर्याय पहा, नाक वर असणे. पुढचा पर्याय पहा 3 नंबरचा, नाकाला मिरच्या झोंबणे. नाकाला मिरच्या झोंबणे. आणि शेवटचा पर्याय या ठिकाणी, गर्व उतरणे. अशा प्रकारे आपणा समोर मी 4 पर्याय दिले. पहा, वाक्प्रचार काय आहे, नक्षा उतरवणे. याचा समानार्थी शब्द या 4 पर्यायामध्ये शोधायचा आहे. आता या ठिकाणी नक्षा उतरवणे याचा जो समानार्थी शब्द आहे पहा, तो आहे गर्व उतरणे. हा 4 नंबरचा पर्याय काय आहे, बरोबर आहे. आता आपण वळूया प्रश्न 24वा. प्रश्न 24वा काय आहे पहा, परमेश्वराच्या कृतीचा उलगडा माणसाच्याने होत नाही, या अर्थाची योग्य मन पर्यायातून निवडा. पहिला पर्याय दिला पहा, देवाची करणी नारळात पाणी. दुसरा पर्याय पहा, देवळात दाटी अंगाऱ्यासाठी. तिसरा पर्याय आहे, भोळ्याचे देव 16. आणि चौथा पर्याय आहे, आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2. या 4 पैकी एक पर्याय काय करायचा, आपल्याला निवडायचा आहे. तर या ठिकाणी 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पहा कोणता, देवाची करणी नारळात पाणी. म्हणजे परमेश्वराच्या कृतीचा उलगडा माणसाच्याने होत नाही. म्हणजे नारळात पाणी कसं गेलं हे आपल्याला काही सांगू शकत नाही. पहा आपण, म्हणून याच्या अर्थाची जी म्हण आहे ती 1 नंबरची आहे, की देवाची करणी नारळात पाणी. अशा प्रकारे अनेक जे म्हणी आहेत पहा, आपण त्या म्हणीपैकी अचूक उत्तराचे 2 पर्याय आपल्याला निवडायचे. पहा, मी एक या ठिकाणी देतो पहा 4 म्हणी. पहिले पहा, दे माय धरणी ठाय. दे माय धरणी ठाय. त्यानंतर दुसरी म्हण आहे पहा, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. या ठिकाणी दे बाय धरणी ठाय याचा अर्थ असा पहा, अगदी सर्व बाजूंनी त्रासून जाणे. सर्व बाजूंनी त्रासून जाणे. त्यानंतर ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी याचा अर्थ असा आहे, ओळखीच्या माणसांना एकमेकांची वर्मे माहीत असतात. ओळखीच्या माणसांना एकमेकांची वर्मे
माहीत असतात. त्यानंतर पुढचं तिसरी म्हण आहे पहा त्या ठिकाणी, ओळखीचे चोर जिवेन सोडी. ओळखीचा चोर जिवे न सोडी. ही जी म्हण आहे याचा अर्थ असा आहे पहा, अनोळखी माणसे धोकादायक असतात. अनोळखी माणसे धोकादायक असतात. आणि शेवटची चौथी म्हण आहे पहा या ठिकाणी आपल्याला, आपला हात जगन्नाथ. आपला हात जगन्नाथ. या म्हणीचा अर्थ आहे पहा, स्वतःहून एखादी पिढा मागे लावून घेणे. स्वतःहून एखादी पिढा मागे लावून घेणे. अशा प्रकारे मी आपणा समोर 4 म्हणी मांडलेल्या आहेत पहा. आता यामध्ये काय करायचं आपल्याला, अचूक उत्तराचे 2 पर्याय शोधायचे पहा. म्हणजे म्हण आणि त्याचा अर्थ हा अचूक असला पाहिजे. याच्यात 2 म्हणी अशा आहेत की म्हण आहे पण त्याचा अर्थ जरा वेगळा आहे पहा, चुकीचा. अशा 2 म्हणी आपल्याला काय करायच्यात, शोधायच्या. या ठिकाणी जर पाहिलं तर दे माय धरणी ठाय, म्हणजे सर्व बाजूनी त्रासून जाणे, ही म्हण बरोबर आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, म्हणजे ओळखीच्या माणसाने एकमेकांची वर्मे माहीत असतात, या म्हणीचा अर्थ बरोबर आहे. परंतु 3 आणि 4 नंबरचे हे जे 2 पर्याय आहेत, या 2 म्हणींचे हे जे अर्थ आहेत हे चुकीचे आहेत पहा. आपलं काय करत होतं, त्या दिलेल्या म्हणीमधून काय करायचंय, 2 अशा म्हणी शोधायच्या होत्या की त्यांचे अर्थ चुकीचे आहेत. या ठिकाणी 3 नंबरची एक म्हण आहे आणि 4 नंबरची एक म्हण आहे पहा. आता आपण वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. आपला प्रश्न आहे पहा 25वा. पुढील पैकी दंते वर्ण कोणता? 2 अचूक पर्याय निवडायचे. पर्याय 1 आहे पहा ल, दुसरा आहे न, तिसरा आहे स आणि हा चौथा आहे न. यापैकी काय करा आपल्याला, दंते वर्ण काय करायचा आहे आपल्याला, दंते वर्ण पर्याय 2 पर्याय आपल्याला काय करायचे, अचूक शोधायचे. पहा बरं, ल, न, स, न यापैकी पर्याय शोधा बरं. तर यापैकी हा 3 नंबरचा एक पर्याय आणि हा 4 नंबरचा एक पर्याय, हे 2 अचूक पर्याय आहेत पहा. हे स आणि न हे काय आहे, दंते वर्ण आहेत. अशा प्रकारे आज आपण फेब्रुवारी 2024 चे भाषा विषयाचे प्रश्न पाहिले आहेत. धन्यवाद.